तुम्ही बघू शकता आपली भाजी किती सुंदर दिसते आणि इतका छान असा सुगंध येत आहे। किती व्यवस्थित शिजली आहे आपली भाजी आणि तिला कलर किती अप्रतिम आला आहे। अशी भोगीची भाजी एकदा बनवून तर पहा। उदरभरणला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी घंटी जरूर वाजवा। राम राम मंडळी, मी हर्ष देसाई तुमच्या साऱ्यांचे उदरभरणमध्ये स्वागत करतो। मंडळी, संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी। आता या भोगीच्या दिवशी आपण तिळाने हमखास आंघोळ तर करतोच, पण त्याचबरोबर एक विशिष्ट प्रकारची मिक्स भाजी केली जाते या दिवशी। त्याला भोगीची भाजी म्हणतात। आज मी तुम्हाला हीच भोगीची भाजी करायला शिकवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया, पण त्या अगोदर उदरभरणला सबस्क्राइब जरूर करा व त्याचबरोबर घंटी जरूर वाजवा, म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ नोटिफिकेशन मिस नाही होणार। तर मंडळी, भोगीची भाजी बनवण्यासाठी आपण इकडे प्रेशर कुकर मध्ये 2 चमचे तेल तापवून घेतले आहे। यात आपण 1 टेबलस्पून तीळ टाकून घेऊया। त्यानंतर यात आता आपण एक कांदा टाकायचा आहे। कांदा आपण बारीक चिरून घेतलाय आणि कांदा 1-2 मिनिट आपल्याला होऊ द्यायचा आहे। आपला कांदा छान झालेला दिसतोय। यात आता आपण अर्धा कप हरभरे टाकून घ्यायचे। हिरवा चणाही म्हणतात त्याला। त्याचबरोबर अर्धा कप मटार, अर्धा कप वालाचे दाणे घेतलेत आपण इकडे। त्यानंतर आपण इकडे अर्धा गाजर घेतलाय, चॉप करून घ्यायचा आहे तो। त्यानंतर एक शेकटाची शेंग घेतली आपण, साल काढून ती चिरून घेतली आहे। आता यात आपण अर्धा कप घेवडा टाकून घेत आहोत। पाव कप आपण इकडे भिजवलेले शेंगदाणे टाकत आहोत। त्यानंतर इकडे आपण 3 वांगी घेतली आहेत, ती चॉप करून घेतली आणि मग पाण्यात ठेवली आहेत, ती टाकायची आहेत। त्यानंतर 2 बटाट आपण यात टाकत आहोत। आता या सगळ्या भाज्या आपण इकडे छानपैकी थोड्या मिक्स करून घेणार आहोत। एक 2 मिनिटांसाठी आपण या थोड्या भाज्या होऊ द्यायच्या आहेत सगळ्या। आपल्या भाज्या इकडे छान झालेल्या दिसतात आहेत। यात आता आपण 1 टेबलस्पून मिक्स मसाला टाकत आहोत। तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता। त्याचबरोबर आपण इकडे 1 टीस्पून हळद टाकली आहे। तुम्ही यात ना आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या घेऊ शकता। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यात कोनफळ टाकू शकतात, गावठी बोरं भेटतात या सीझनला, तेही टाकून घेऊ शकतात। चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला, गुळाचा 1 छोटा खडा, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सगळं छान पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे मस्तपैकी। 1-2 मिनिटांसाठी आपण हे छान परतवून घेणार आहोत। आपल्या भाज्या इकडे सगळ्या छान मिक्स झाल्या दिसत आहेत। यात आता आपण अर्धा कप ओलं खवलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। आपली ही भाजी इकडे छान मिक्स करून तयार झालेली आहे। यात आता आपण 1 ग्लास पाणी टाकून घेऊया आणि या भाजीला आपल्याला उकळ आणायची आहे। त्या उकळ येईपर्यंत आपण वाट बघणार आहोत। आपल्या भाजीला इकडे छान उकळ फुटली आहे। आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेम वरती 1 शिट्टी करून घ्यायची। आपण एक 5 ते 7 मिनिटं लागणार आहेत आपल्याला ही शिट्टी होईपर्यंत। तर मंडळी, आपली इकडे 1 शिट्टी झालेली आहे कुकरची। मीडियम फ्लेम वरती आपण शिट्टी करून घेतली होती आणि प्रेशर कुकर थंडही झाला आहे, हे बघा। आता याचं आपण झाकण खोलून घेऊया आणि भाजी चेक करून घेऊया कशी झाली आहे ती। छान असा सुगंध तर येत आहे। आहा हा, एकदम छान दिसतंय, मस्त कलर आला आहे आपल्या भाजीला आणि भाजी सगळी छान शिजलेलीही आहे। आता आपण वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि ही भाजी छान सर्व करून घ्यायची आहे।
तर मंडळी, आपली ही एकदम सुंदर आणि चवीला एकदम छान लागणारी अशी भोगीची भाजी झटपट बनवून तयार झाली आहे। तुम्हाला हा आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। माझ्या या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर शेअर करा, त्याचबरोबर उदरभरणला सबस्क्राईब करा।